अँड वेलकम टू स्टडी स्टेटवे. आज आपल्याला एका नवीन टॉपिकवर डिस्कशन करायचं आहे. तो नवीन टॉपिक आपल्या पुस्तकातलाच आहे, म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ किंवा ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. हे बायोचं 5वं चॅप्टर आहे आणि त्या बायोच्या 5व्या चॅप्टरमध्ये आपल्याला ओरिजिन ऑफ लाईफ नावाचा एक सोपा आणि साधा टॉपिक दिला होता. पण हा टॉपिक तेवढाच आपण बघितला तर साधा आणि सोपा नाही आहे. जर ह्या टॉपिकला आपण नीट समजण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली मला वाटतं की आपल्याला बरीच माहिती अशी भेटते की ज्या माहितीला आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, पण आपण त्याच्यावरती सहसा विचार केलेला नाही आहे. पण मग बघा की गोष्ट कुठे अडते की ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजे आजपर्यंत आपणही असाच विचार करतो, पहिले कोंबडी आलं किंवा अंड आलं. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आपण हायपोथेटिकल कन्सिडर करून सोडून देतो. ठीक आहे, तशीच गोष्ट माझ्याकडे पण येते की ओरिजिन ऑफ लाईफ एक्झॅक्टली ह्या प्रश्नाचा माझ्याकडे आन्सर भेटेल का किंवा असेल का, तर आपण त्याच टॉपिकवर आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स वी स्टार्ट इट. तर बघा, ह्या ओरिजिन ऑफ लाईफमध्ये किंवा लाईफ कुठे सुरू झाली किंवा लाईफ जी आहे आपल्या प्लॅनेट अर्थवर कसं काय आली किंवा आपल्या प्लॅनेट अर्थवर लाईफची जी सुरुवात आहे म्हणजे एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आपल्या प्लॅनेट अर्थवर आलेला आहे, हा ऑर्गॅनिझम कसं काय क्रिएट झाला याच्याबद्दल लोकांनी दिलेल्या वेगवेगळ्या थेरीज आहेत. आणि त्या थेरीमध्ये सगळ्यात पहिली थेरी आपण जर विचार केला तर ती थेरी आहे थेरी ऑफ स्पेशियल क्रिएशन. आता थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन काही आजची थेरी नाही आहे. ही थेरी म्हणजे एन्शियंट टाईमपासून चालत आलेली, एकदम ओल्डेस्ट टाईमपासून चालत आलेली थेरी आपण म्हणतो. या थेरीमध्ये वेगवेगळे मोठमोठाले ग्रंथ, मोठमोठाले काव्य किंवा मोठमोठाली पुस्तकं लिहिली गेली जे जुन्या काळापासून आपल्यापर्यंत येतात. लाईक महाभारत असेल किंवा कुराण असेल किंवा बायबल असेल किंवा इतर गोष्टी असतील. तर ह्या ज्या मोठमोठ्या ज्या जुन्या स्टोरीज आहेत किंवा जे जुन्या मायथॉलॉजीज आहेत किंवा जुने जे रिलिजियस बिलीफ्स आहेत, त्या रिलिजियस बिलीफमध्ये हे म्हटलं गेलं की एक सुपर नॅचरल पॉवर आहे. ज्या सुपर नॅचरल पॉवरने हे सगळं जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, हे सगळी जी दुनिया आहे, हे जे प्लॅनेट अर्थ आहे ती क्रिएट केली आणि त्याच्यावरचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे आज आपल्याला जसे दिसतात ते तसेच्या तसेच त्यांनी बनवून ठेवले. हे या सुपर नॅचरल पॉवरमध्ये आणि या सुपर नॅचरल थेरीमध्ये म्हणजे थेरी ऑफ स्पेशल क्रिएशनमध्ये दिले गेले आहे. कारण आपण हिंदू देवी देवतांमध्ये आपण मानतो की ब्रह्मा दॅट इज क्रिएटर ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं. म्हणजे ब्रह्माजी, जर ब्रह्मदेवांचा आपण विचार केला की त्यांनी ह्या जगाला क्रिएट केलं, तसंच येशू ख्रिस्त असतील किंवा इतर असतील, त्यांनी पण म्हटलं गेलं आहे की ह्या त्या पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला क्रिएट करणारे ते आहेत. म्हणजे आपण म्हणू एक बेसिक सुपर नॅचरल पॉवर जी आहे, त्या सुपर नॅचरल पॉवरने ह्या जगामध्ये काय केलं असेल, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत म्हणजे लाईक प्लांट आहे, ठीक आहे, किंवा ॲनिमल आहेत, ठीक आहे, ॲनिमल्स असतील किंवा तुम्ही आम्ही आहोत, हे सगळे क्रिएट झालेले आहेत. याचाच अर्थ या थेरीमध्ये सांगितलेला आहे थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन, ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की हे सगळं क्रिएट करणारी एक सुपर नॅचरल पॉवर आहे. पण मग ह्या सुपर नॅचरल पॉवरचा काहीतरी सायंटिफिक प्रूफ माझ्याकडे असायला पाहिजे आणि तोच सायंटिफिक प्रूफ माझ्याकडे भेटत नाही. म्हणून मी या थेरीवरती सहसा बिलीव करत नाही. ठीक आहे, मी असेल किंवा आपले जे पुस्तकं आहेत त्यांच्यामध्ये ह्या सुपर नॅचरल पॉवरचा काही आपल्यांना उपयोग होत नाही. म्हणजे एक विदाऊट एनी सायंटिफिक प्रूफ आपल्यांना ह्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, आपण ह्या गोष्टींवरती बऱ्याच काळापासून विश्वास ठेवत होतो. आता राहिली गोष्ट दुसरी थेरी जी आहे, ज्या थेरीमध्ये म्हटलेलं आहे थेरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन. आता थेरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन काही दुसरी थेरी नाही आहे. या थेरीचं अजून एक नाव आहे बायोजेनेसिस म्हटलं जातं या थेरीला. आता ह्या थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन म्हणजे काय की एखादा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, म्हणजे नॉन लिव्हिंग ज्याच्यामध्ये जीवच नाही आहे, एक नॉन लिव्हिंग मटेरियल आहे आणि अशा नॉन लिव्हिंग मटेरियलपासून हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं तर एखादा कचरा पडलेला आहे आणि त्या कचऱ्यावरती थोड्या दिवसानंतर त्याच्यामध्ये थोडे बॅक्टेरिया क्रिएट व्हायला लागतात.
नंतर बॅक्टेरियानंतर मग माशा यायला लागतात त्यांच्यावरती, ठीक, किंवा इतर गोष्टी यायला लागतात. म्हणजे एक कचरा जर असेल त्या कचऱ्यामध्ये छोटे छोटे बॅक्टेरिया तयार होतात. जसं आपण म्हणू की पाणी आहे, पाण्यामध्ये मॉस्किटोचे लार्वे तयार व्हायला लागतात. ओके, ह्याला म्हटलं तर एक थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. जसं मी तुम्हाला सांगतोय थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशनमध्ये एक्झॅक्टली गोष्ट काय म्हटली गेली की आपण कधी विचार केलेला असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ऐकलं असेल की पावसाळा आहे, पाणी येतोय, पाऊस पडतोय, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतोय, तर पावसाळ्यामध्ये पाऊस पडताना त्या पावसाच्या थेंबासोबत हे बेडकाचे लहान लहान पिलू आपल्याला जमिनीवर चालताना दिसतात. तर असं म्हटलं होतं की हे जे बेडूक आहेत, हे बेडूक डायरेक्टली काय झालेत, पावसाच्या थेंबासोबत खाली आले. म्हणजे हे जे फ्रॉग डेव्हलप झालेले आहेत हे रेन ड्रॉप सोबत खाली आले. किंवा ज्या माशा आहेत, मेलेलं असेल एखादा ॲनिमल मेला असेल तर त्या ॲनिमल मेल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जे बॅक्टेरिया तयार होतात किंवा त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया तयार होतात किंवा त्याच्यावर जे माशा वगैरे येतात, ह्याचं कारण आहे स्पॉन्टेनियस जनरेशन. म्हणजे सडनली ही लाईफ तिथे जनरेट झाली. कशापासून जनरेट झाली? ही झाली नॉन लिव्हिंग थिंगपासून, नॉन लिव्हिंग मटेरियल, असं नॉन लिव्हिंग मटेरियल ज्याच्यामध्ये जीवच नाही आहे. म्हणजे या थेअरीसाठी आपण जी थेअरी म्हणतो ना, थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन, जसं तुम्हाला समजेल की ह्या गोष्टीमध्ये की आता एखादी जर मी बरणी घेतली, त्या बरणीच्यामध्ये जर आपण एखादा मांस घेतलं किंवा मीठ घेतलं, तुम्हाला माहिती मांस, मीठ, मटण वगैरे आपण घेतलं, त्याचा जो तुकडा आहे तो त्या बरणीमध्ये ठेवला. एक बरणी तुम्हाला दिसत असेल की ज्याच्यामध्ये ही उघडी आहे, दुसरी बरणी आपण जार टाकलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे बांधून ठेवलेली थोडासा कपडा वगैरे वास जाईल असा, ठीक आहे. इथे डायरेक्ट ओपन आहे. आणि जर तुम्ही तिसरी बरणी बघितलं तर त्या तिसऱ्या बरणीमध्ये मी भरून ठेवलेलं आहे मीठला एकदम झाकून ठेवलेलं आहे, क्लोज करून ठेवलेलं आहे, काहीच मध्ये जाणार नाही ह्याची मी काळजी घेतलेली आहे. तर तुम्हाला दिसेल की ज्या ठिकाणी जे ओपन होतं अशा ठिकाणी इथे ना ते छोटे छोटे लार्वे तयार झालेले तुम्हाला दिसतील. म्हणजे त्यांना मगोट्स म्हणतात. दॅट इज व्हॉट मगोट्स, MAGGOTS, मगोट्स. म्हणजे हे दिसत आहेत तुम्हाला, हे मगोट्स याच्यावर फॉर्म झालेले आहेत. किंवा ज्या माशा आहेत ना, ठीक आहे, फ्ली आपण त्यांना म्हणतो, त्या गोळा व्हायला लागल्या त्याच्या जवळजवळ, ठीक आहे. आणि दुसरी अशी गोष्ट इथे तुम्ही नीट बघा, हा एक माशी, हे ज्या माशी आहेत त्यांचे मगोट्स त्यांच्यावरती तयार झालेले तुम्हाला दिसतील, पण मीटवर नाही आहेत, ठीक आहे. आणि तिसऱ्या बरणीमध्ये तर तुम्हाला काहीच दिसणार नाही, ज्याच्यामधून वास पण बाहेर जात नाही. तर याचा अर्थ असा होतो की आता जर नॉन लिव्हिंग मटेरियल असेल, हे तर नॉन लिव्हिंग आहे ना, हे तर मेलेलं आहे, नॉन लिव्हिंग आहे, बरोबर. हे काय आहे? नॉन लिव्हिंग मटेरियल आहे. आणि ह्या नॉन लिव्हिंग मटेरियलमध्ये कोणताच नवीन जीव, दॅट इज व्हॉट द लाईफ ओरिजिन, म्हणजे एक नवीन जीव तयार होताना तुम्हाला दिसत नाही आहे, बरोबर. तर याचा अर्थ काय होतो की थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन किंवा बायोजेनेसिसची थेअरी ह्या ठिकाणी रिजेक्ट होते. तर हे सांगितलं होतं रेडिश यांच्या एक्सपेरिमेंटने, ठीक आहे. दुसरा एक्सपेरिमेंट हा तुम्हाला लुईस पॉस्चरचा एक्सपेरिमेंट होता. ज्या लुईस पॅस्चरच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय केलं गेलं होतं बघा, इथे ब्रोथ आहे, म्हणजे बघा आपण जे मटण शिजवतो त्याच्यामध्ये जो रस्सा बनतो त्याला ब्रोथ्स म्हणतात. आता असा जो घेतला त्याला उकळून घेतला, पहिले गरम केला, आणि गरम केल्यानंतर एक ट्यूब अशी फनेल लाईक घेतली ज्याच्यामधून की जो पाणी आहे ते इकडे निघून जाईल, इथे जमा होऊन जाईल, ठीक आहे. आणि ही क्लोज आहे की गरम केल्यानंतर, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे असतील ते ऑलरेडी मरतील, ते जिवंत राहणार नाही. म्हणजे हे जे मटेरियल बनेल हे नॉन लिव्हिंग मटेरियल बनून जाईल तुमचं. कसं बनणार आहे? नॉन लिव्हिंग मटेरियल असेल. तर मग हे जे नॉन लिव्हिंग मटेरियल आपल्याला बनताना दिसतंय, अशा नॉन लिव्हिंग मटेरियलमध्ये, ठीक आहे, जर मी जमा केलं आणि त्याला काही दिवसापर्यंत सोडून दिलं, तर अशामध्ये जे बॅक्टेरियाज आहेत किंवा जे ऑर्गॅनिझम्स आहेत, न्यू ग्रो होणारे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ब्रोथ्स जे आपण म्हणतो, मायक्रोबीज किंवा मायक्रोजेनेसिस किंवा मायक्रोस्पोर्स किंवा मायक्रोबॅक्टेरिया ज्याच्यामध्ये जर्मिनेट होणार नाही. पण बघा, ऐकून घ्या, नीट बघा की जर असं असेल, क्लोज असेल, कारण इथे तुम्ही नीट बघतायत की इथे पाणी साचलेलं तुम्हाला इथे दिसेल या भागामध्ये. याच्यामुळे काय होईल की इकडनं येणारे जे बॅक्टेरिया, डस्ट वगैरे असेल ती इथे जमा होऊन जाईल तुमची, बरोबर. जे पाणी वगैरे असेल ते मध्ये येताना इथे जमा होऊन जाईल. या एस शेपचा ट्यूब त्यांनी बनवला होता. कोणी बनवला होता? हे लुईस पाश्चरने बनवलेली ट्यूब आहे. तर इथे हे जमा होऊन जाईल आणि जर डस्ट इथे आली किंवा बॅक्टेरिया वगैरे इथे आले तर जमा झाली, इथेपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून याच्यामध्ये दॅट इज ब्रोथ विदाऊट कंटॅमिनेशन, म्हणजे हे कंटॅमिनेट होणार नाही, खराब होणार नाही,
बरोबर. तसंच जर मी हे तोडून टाकलं, इथून फोडून टाकलं आणि ज्याला डायरेक्ट हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं, कंटॅमिनेशनसाठी ठेवलं, तर काही दिवसानंतर आपल्याला दिसेल की ते जे आपलं ब्रोथ आहे हे खराब झालेलं होईल. ठीक आहे. तर याचा अर्थ असा होत नाही की जी थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन आहे माझी, थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन ह्या दोन ठिकाणी कधी ना कधी आपल्याला असं वाटते की फेल होताना दिसते. म्हणून लुईस पाश्चरने ही थेअरी डिस्प्रूव्ह केली होती की स्पॉन्टेनियस जनरेशन म्हणजे एखाद्या नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून, नॉन लिव्हिंग मटेरियलपासून, ठीक आहे, लाईफ तयार होते हे काय रॉंग आहे. ठीक आहे, हे डिस्प्रूव्ह होते. दॅट इज थेअरी ऑफ लुईस पाश्चर अँड द रिट्स थेअरीच्या रिट्स एक्सपेरिमेंटने. मग मग कुठली तरी अशी थेअरी पाहिजे ना जी प्रूव्ह होईल असं. मग त्याच्यामध्ये अजून एक थेअरी येते, जी तिसरी थेअरी आहे आपली, त्याला म्हटलं जातं थेअरी ऑफ बायोजेनेसिस. आता बायोजेनेसिसची थेअरी तर झाली, दुसरी आहे बायोजेनेसिसची थेअरी. पण बायोजेनेसिसची थेअरी काय म्हणते माहिती आहे का, की जी लाईफ आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ही थेअरी म्हणते की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे ऑलवेज प्रोड्यूस होतात फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे याचा अर्थ की पहिलेच एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ठीक आहे, आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होत आहेत. ठीक आहे, हे बी बरोबर आहे. ठीक आहे, एक ऑर्गॅनिझम आहे तर त्याच्यापासून दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतील. तर याचं कारण काय, रिप्रोडक्शन आहे. काय, रिप्रोडक्शन. पण रिप्रोडक्शनचा अर्थ असा थोडी न होतो की लाईफ ओरिजिन, ओरिजिन म्हणजे सुरुवात कोणी शो करतं. मला काय पाहिजे, मला हे पाहिजे की ओरिजिन काय, लाईफ कुठून स्टार्ट झाली, अर्थवर लाईफ आली कसं काय. ठीक आहे, मला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर रिप्रोडक्शन होऊ शकत नाही, कारण रिप्रोडक्शन म्हणजे काय, ऑलरेडी एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिजे. ठीक आहे, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिजे आणि जर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर लाईफ तयार होईल. मग मला हाच लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसं काय आला अर्थवर, तो त्याचं उत्तर पाहिजे. मला हे नको आहे की ते रिप्रोड्यूस करून नवीन ऑर्गॅनिझम बनवतात असं. ठीक आहे, म्हणून ही बी थेअरी काय म्हणते मला, ही थेअरी फक्त एवढं एक्सप्लेन करते की ओरिजिन ऑफ द लाईफ, जी पहिली लाईफ आहे, ठीक आहे, ओरिजिन ऑफ द फर्स्ट लाईफ ऑन द अर्थ कुड नॉट बी एक्सप्लेन बाय द कुड नॉट बी एक्सप्लेन बाय दिस थेअरी. म्हणजे थेअरी ऑफ बायोजेनेसिस फक्त एवढंच सांगते की रिप्रोडक्शन शक्य आहे. म्हणजे हे फक्त कंटिन्युइटीबद्दल सांगतं की लाईफ कंटिन्युअस कसं काय होते. लाईफ कंटिन्यू होण्याचं कारण काय, रिप्रोडक्शन आहे. पुढे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे, त्यांचे दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतं, म्हणजे हे कंटिन्यू होतं आहे. पण हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठे आला, म्हणजे लाईफची सुरुवात कुठे झाली, ही थेअरी मला सांगत नाही. मग ह्या दोघं थेअरी, म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो की ह्या तिघं थेअरी कुठे ना कुठे डिस्प्रूव्ह होताना दिसतात आणि त्या ॲक्सेप्ट केल्या जात नाही, फक्त थेअरी म्हणून ठीक आहेत. ओके, आणि याच्यामध्ये एक चौथी थेअरी आहे, त्याला कॉस्मोझोइक थेअरी म्हणतात किंवा थेअरी ऑफ पॅन्स्पर्मिया. आता स्पॅन्स्पर्मिया एक अर्थ आहे, याचा अर्थ असा होतो की सगळीकडे पूर्ण युनिवर्समध्ये सीड आहेत असं. हा एक ग्रीक लेटर म्हटला जातो, सीड्स आहेत असं म्हटलं जातं. बघा, स्पॅन्स्पर्मियाची थेअरी ही कॉस्मोझोइक थेअरी नासाच्या एका याच्यावर डिपेंड करते. कारण नासा मागे ज्यावेळेस पर्सिवरन्स रोवरसारखे असतील किंवा इतर रोवर्स मार्सवर पाठवत होती, त्यावेळेस त्यांना काही फॉसिल सापडले आणि त्या फॉसिल्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते, म्हणजे ते डेड होते. फॉसिलचा अर्थ काय होतो की एखादा दगड आहे, त्या दगडामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते मेले आहेत आणि त्यांचं फक्त रिमेन्स आहे. म्हणजे लाईक अ स्केलेटन राहून जातो ना, जसं डायनोसॉर आहे आपल्याला खूप वर्षानंतर सापडतो, दगडांच्यामध्ये पुरलेला असेल, तसे फॉसिल्स आपल्याला इथे सापडले. कॉस्मोझोइक थेअरीमध्ये नासाने हे सांगितलं होतं. आता कॉस्मोझोइक थेअरी काय म्हणते की काय झालं असेल की एखादा ॲस्टेरॉइड असेल, म्हणजे स्टार असेल, ठीक आहे, आपण ज्याला चांदणे म्हणतो, ठीक आहे, स्टार असेल किंवा मेटेरॉइड असेल किंवा इतर गोष्टी असतील. म्हणजे ही जी लाईफ आहे ना, या स्टार, मेटेरॉइड, ॲस्टेरॉइड्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल आणि ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला त्या युनिवर्समधून अर्थवर पडून आले असतील. ही थेअरी काय म्हणते तुम्हाला, बेसिकली ही थेअरी सांगते की दॅट इज वॉट द लाईफ विल बी डिसेंडेड ऑन द अर्थ. म्हणजे लाईफ अर्थवर पाठवली गेलेली आहे. ठीक आहे, कसं काय पाठवली गेली, इट विल बी गोईंग थ्रू द अर्थ फ्रॉम द अदर प्लॅनेट. म्हणजे स्पोर किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये. इथे स्पोर्स असतील, स्पोर असेल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. हे मायक्रो ऑर्गॅनिझम इतर प्लॅनेट्सवरून, अदर प्लॅनेट्सवरून काय केले गेले असतील, अर्थवर पाठवले गेले असतील.
ठीक आहे. पण आता ही थिअरी बी म्हणजे नॉर्मली आपण प्रूव्ह करू शकतो असं नाही आहे. असं पण होऊ शकतं की ही अर्थ आहे दुसऱ्या प्लॅनेटवरून, मार्सवरून एखाद वेळेस किंवा इतर प्लॅनेट्सवरून जी लाईफ आहे ती इथपर्यंत पाठवली गेली. पण तुम्हाला माहिती आहे की स्पेसमध्ये काहीच नाही आहे. स्पेस एम्प्टी आहे. स्पेस काय एम्प्टी आहे तुमचा, आणि एम्प्टी असेल देर इज नो एअर, म्हणजे हवेमध्ये हवा बी नाही आहे, सगळीकडे लाईट नाही आहे, काहीच नाही आहे. तर अशा केसमध्ये तो ऑर्गॅनिझम जिवंत राहिलेला असेल का? किंवा जर एखाद्या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटीने जर त्याला अट्रॅक्ट केलं असेल तोपर्यंत तो जिवंत राहिला असेल का? आणि जर सपोज की ग्रॅव्हिटीने एक दुसऱ्या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटीने त्याला अट्रॅक्ट बी करून घेतलं असेल तरी पण स्पेसमधून येताना एवढं फ्रिक्शन असतं, त्या फ्रिक्शनच्या केसमध्ये तो जिवंत राहिला असेल का? किंवा तो जो पडला असेल एवढ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने तर त्याच्यामध्ये तो जिवंत राहिला असेल का? याचे चान्सेस खूप जास्त कमी पडतात. म्हणून ही जी थिअरी आहे कॉस्मोझोई किंवा थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया ही काही प्रमाणामध्ये थिअरी म्हणून ठीक आहे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये म्हटलं गेलं दिस थिअरी ॲडव्होकेट्स दॅट लाईफ डिड नॉट अरायझेस ऑन द प्लॅनेट अर्थ. म्हणजे ही थिअरी नॉर्मली हे नाही म्हणत की ही थिअरी हे म्हणते की प्लॅनेट अर्थवरती लाईफ तयारच झालेली नाही, ती लाईफ दुसऱ्या प्लॅनेटवरून आपल्याकडे पाठवली गेली. म्हणजे युनिवर्समधून एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या अर्थवर आला असेल आणि मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय झाला असेल पुढे ग्रो झाला असेल. सो इट मे बी डिसेंडेड टू द अर्थ फ्रॉम द अदर प्लॅनेट्स, सो इन द फॉर्म ऑफ स्पोर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याला म्हटलं होतं कॉस्मोझोआ किंवा स्पॅन्सपर्मिया. म्हणजे रिसेंटली जी नासाची डिस्कवरी होती, जे फॉसिल्स किंवा बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझम्स त्यांना एका रॉकवर म्हणजे मार्शियन रॉकवर, मार्स जो आहे प्लॅनेटच्या रॉकवर दिसले, त्याच्यावरून त्यांनी हे अंदाज लावला असेल. किंवा या थिअरीमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजायला भेटतात. पण जसं मी म्हटलं की स्पेसमध्ये काहीच नाही, हवा नाही आहे किंवा लाईट नाही आहे, किंवा लाईट जरी असली तरी पण इतर गोष्टी नाही आहेत. ठीक आहे, जे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सुटेबल आहेत. किंवा तो जरी एखाद्या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटीने अट्रॅक्ट करेल तोपर्यंत तो तिथे जिवंत राहिला असेल का? किंवा हायबर्नेशनसारखी गोष्ट जरी झाली, आपण म्हणतो हायबरनेट करायला गेला असेल तरी पण तो तेवढा दिवस हायबरनेट करू शकतो का? याच्या थ्रू पण आपल्याला एक प्रश्न अराईज होतो. आणि जर तो अर्थवर आलाच असेल तर त्याच्यामध्ये पण एक प्रश्न अराईज होतो की तो अर्थवर आला, अर्थवर येताना त्याच्यामध्ये तो तेवढ्या वेळपर्यंत त्या फ्रिक्शनमध्ये, त्या हीटमध्ये तो जिवंत राहिला असेल का? असे बरेचसे क्वेश्चन अराईज होतात. म्हणून कॉस्मोझोइक थिअरी पण एक थिअरी म्हणून ठीक आहे, जशा आपल्या इतर थिअरीज आहेत. ठीक आहे, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन, थिअरी ऑफ बायोजेनेसिस अँड कॉस्मोझोइक थिअरी ऑफ स्पॅन्सपर्मिया. तर मला तरी वाटतं की आजचं लेक्चर थोडंसं बेटर झालेलं आहे. तुम्हाला डेफिनेटली मी जे सांगितलं ते चांगल्या पद्धतीने समजलं असेल. इफ यू अंडरस्टँड ऑल दिस प्लीज दॅट वॉट लाईक, अँड जर चांगलं असेल तर लेक्चर शेअर करायला पण विसरू नका. ठीक आहे, अँड इफ यू डोंट लाईक दिस प्लीज डिसलाईक करा आणि त्याचं कारण नक्की सांगायला विसरू नका. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.